धामणगाव रेल्वे तालुक्यात 2-3 दिवसापूर्वी एक भयंकर प्रकार घडला आहे। तालुक्यातील जळगाव आर्वी येथील शेतकरी भूषण भोगे हे आपला कापूस घेऊन विक्रीसाठी अग्रवाल नॅचरल प्रायव्हेट लिमिटेड या जिनमध्ये आले असता त्यांच्या कापसाचे वजन 40 किलो कमी भरले। त्यांनी याबद्दल जेव्हा जिन मालक उमंग अग्रवाल यांच्याशी या बाबतीत बोलणे केले तेव्हा त्यांनी आमच्या येथे असा अनुचित प्रकार घडत नाही असा पवित्रा घेतला। ही बाब NP9 ला कळल्यावर त्यांनी ही बातमी प्रामुख्याने प्रकाशित केली। धामणगाव रेल्वे तालुक्यात 2-3 दिवसापूर्वी एक भयंकर असा प्रकार घडलेला आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी येथील शेतकरी भूषण भोगे यांनी जेव्हा आपल्या शेतातील कापूस विकण्यासाठी धामणगाव रेल्वे येथील अग्रवाल नॅचरल फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड या जिनमध्ये नेला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या गाडीत 40 किलोची तूट आलेली आहे। हा सगळा प्रकार जेव्हा NP9 न्यूजला कळला तर त्यांनी प्रामुख्याने ही बातमी प्रकाशित केली। त्यानंतर या विषयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत कपिल पडधान यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। शेतकऱ्यांचे जो फसवणूक करेल त्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पहिली गोष्ट, कारण एक तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे। आसमानी सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला आहे। सोयाबीन पूर्णपणे नष्ट झाली, सोयाबीनला भाव नव्हता, 1500-1600 रुपये भाव होता आणि त्याच्यामध्ये जे काही आता सध्याच्या परिस्थितीत शेतकरी उभा राहिलेला आहे त्याच्यात बी हे दलाल जे काही अग्रवाल नॅचरल फायबर लिमिटेड कंपनीच्या नावाखाली जे गोरखधंदा सुरू केला आहे शेतकऱ्यांचं मुंडकं मोडण्याचं काम, 40 किलोचं वजन म्हणजे 40 किलोचा काटा मारलेला या अग्रवाल जिनिंगने, हे आम्ही अजिबात सहन करणार नाही। आणि या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी यांना आणि स्थानिक प्रशासनाला सांगतो की ह्या जिनिंगला अग्रवाल फायबर नॅशनल फायबर लिमिटेडला ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। अनेक शेतकरी असे मला काल मी बोलल्यानंतर आणि तुमच्या न्यूजच्या माध्यमातून झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की त्यांनी सांगितले की आम्ही नाही म्हणता 1000-1500च्या जवळपास लोक तिथं कापूस त्यांनी तिथं विकलेला आहे, त्यांच्यापासूनही काटा मारलेला आहे। त्याच्यावर अग्रवाल जिनिंगवर कारवाई झाली पाहिजे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। कलेक्टरला भेटून आम्ही स्थानिक प्रशासनाला भेटून जिनिंगवर या अग्रवाल जिनिंगवर आम्ही कारवाईची मागणी करणार आहे। अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन तांडव करून मोठं आंदोलन करून शेतकऱ्याला घेऊन तरी पण आम्ही त्या अग्रवालला सोडणार नाही। यावर प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख, वरिष्ठ कार्यकर्ता आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपले मत मांडले। त्यांनी या जिन मालकाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे सांगितले। तसेच या विषयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडधान यांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी त्यावर आपले मत व्यक्त करताना प्रशासनाला जिन मालकावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू असे म्हणाले। सगळ्यांना माहित आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, त्यांचा 7/12 कोरा व्हावा याकरता माजी राज्यमंत्री बच्चू कडू, प्रहार संघटनेचे प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी विविध पद्धतीने आंदोलने केली आहेत। त्यांनी सर्वप्रथम मोझरीला अन्नत्याग आंदोलन केलं, त्यानंतर स्वर्गीय भाऊसाहेब देशमुख ज्यांना शिक्षण महर्षी ही पदवी देण्यात आली होती त्यांच्या पापड ते चिलगव्हाण यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावापर्यंत पायी यात्रा काढली। त्यानंतर महाएल्गार यात्रा म्हणून नागपूरला त्यांनी एक भव्य असं आंदोलन केलं। त्यानंतर सरकारला त्यांनी कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडलं। सरकारने 30 जून 2026ची कर्जमाफीची मुदत घेतलेली आहे। भाऊंनी ती आणि शिष्टमंडळांनी सरकारला तितका वेळ दिलेला आहे। एका बाजूला शेतकऱ्यासाठी बच्चू कडू भांडत असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील जिन मालक अग्रवाल नॅचरल प्रायव्हेट लिमिटेड चे जे मालक आहेत अग्रवाल उमंग अग्रवाल यांच्या जिनमध्ये एक भयंकर प्रकार घडलेला आहे।
जळगाव आर्वी येथील भूषण भोगे नावाचे जे शेतकरी आहेत ते जेव्हा कापसाची गाडी घेऊन तिथे विकायला गेले तर त्यांच्या गाडीत 40 किलोची तूट आली. त्यांनी याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्या जीन मालकाशी जेव्हा बोलणं केलं तर जीन मालकांनी आमच्या जीनमध्ये असं काही होत नाही असं म्हणत सरळ हात वर केले. आता आपल्यासोबत प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, वरिष्ठ कार्यकर्ता आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, प्रहारचे संपर्क प्रमुख श्री प्रवीण हेंडवे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते याबद्दल काय भूमिका घेतील. पण भाऊ, प्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो का शेतकऱ्याला नुसता जिनिंगवालेच लुटत नाही. सरकार, नैसर्गिक संकट, भाववाढ म्हणजे भाव, सगळेजण शेतकऱ्याला लुटण्यासाठी तयार झाले तर काय. आणि याच्यामध्ये तर मी हे म्हणतो का त्या जिनिंग मालकाची काही चूक नाही आहे. माझं असं म्हणणं आहे, हे लूट कित्येक वर्षापासून चालू आली आहे. माझं एवढं म्हणणं आहे का शेतकरी एकत्र काय येत नाही. अरे इतकं धडधकट दिसत आहे की त्या जिनिंगमध्ये एका गाडीमध्ये 40 किलोची लूट, म्हणजे आज त्याच्यावाले भाऊ 5,000 रुपये 6,000 रुपयाची एका गाडीवर गेली. तिथं हजारो गाडी येतात. हजारो गाडीवर तो जिनिंग प्रेसिंग जे आहे धामणगाव रेल्वेचं अग्रवाल जिनिंग प्रेसिंग, तो किती कमावत असेल आणि किती शेतकऱ्याला मारत असेल, हे प्रामुख्याने गोष्ट आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकारचं पण याच्यावर वाच असला पाहिजे. एका म्हणजे धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ती गाडी म्हणजे 40 किलोनं जास्त भरते आणि जिनिंग प्रेसिंग मध्ये 40 किलोनं कमी भरते. किती मोठी लूट झाली आहे शेतकऱ्याची. शेतकरी एकत्र येत नाही तर खेदाची बाब आहे. मी एक प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्या जिनिंग प्रेसिंग वाल्यांना एक विनंती करतो. आतापर्यंत त्यांनी ज्या खरेदी केल्या इथे गाड्या, जे लुटलं त्यांना प्रामाणिकपणे ते पैसे परत केले पाहिजे. नुसते हा भाऊ एका गाडीवाल्याचा प्रश्न नाही आहे. हा बऱ्याच गाड्या त्या जिनिंग प्रेसिंगवर जातात तर त्या मोजत नाही डायरेक्ट घेऊन जातात ना. कितीतरी हजार रुपयाचा, करोडो रुपयाचा अपहार त्या जिनिंग प्रेसिंग वाल्यांनी केला आहे. असे जे मोठे झाले आहे, म्हणजे उत्पन्न एका दाण्याचे 100 दाणे करणारा कास्तकार हा घाट्यात, आणि हे जिनिंग प्रेसिंग वाले करोडोच्या प्रॉफिटमध्ये कसे, हा प्रश्न आहे. हा जनतेला पण अजून समजलेला नाहीये. त्याचं कारण असं आहे का हे लोक एकत्र येत नाही. माझं एक म्हणणं आहे का प्रामाणिकपणे त्या जिनिंग प्रेसिंग वाल्याने त्यांचे पैसे परत करायला पाहिजे शेतकऱ्यांचे. जर नाही केलं तर धामणगावमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष काही हो त्यांना सोडणार नाही. आणि शेतकऱ्यांना पण आव्हान आहे का त्यांनी कुठेतरी एकत्र या, समजून घ्या. तुम्हाला सरकार मारते, निसर्ग मारते आणि हे जिनिंग प्रेसिंग वाले मारतात. कुठेतरी तुम्ही एकत्र या. राजे हो, आमचं आयुष्य गेलं तुमच्या शेतकऱ्यासाठी. बच्चूभाऊ तुम्ही म्हणतात त्या बच्चूभाऊने फक्त त्या म्हणजे मोजरीला आंदोलन केलं शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी, सातबाऱ्यासाठी. तुम्ही म्हणतात का बा म्हणजे पापड टू चिलगावांना पायी यात्रा. अरे बच्चूभाऊनं तर एवढे प्रश्न शेतकऱ्यासाठी मार्गी लावले. कोण बोलते महाराष्ट्रात? विरोधी हे भूमिका तर हे कर्जमाफीची, सातबारा कोरा करायची भूमिका तर भाऊ हे विरोधी पक्ष नेत्याची होती. पण एकटा बच्चूभाऊ एकटे एवढे या शेतकऱ्याचे दिसतात, हे कोणाला दिसत नाही ना भाऊ, दिसत नाही. कुठेतरी या शेतकऱ्यांनी पण एकत्र आलं पाहिजे आणि हे इतकी मोठी भयंकर लूट आहे ते थांबली पाहिजे. निश्चितच प्रवीण भाऊ, आम्ही तुमच्या म्हणण्याशी सहमत आहोत. आणि सध्या राज्यात जर बघितलं तर शासन जेव्हा सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन सत्तेत बसल्यानंतर विसरले आणि ती त्यांना आठवण बच्चूभाऊंनी करून दिली. बरोबर आहे. त्यासाठी बच्चूभाऊंनी सगळं पूर्ण राज्यात रान पेटवलं. बरोबर आहे. आता हा जो मुद्दा आहे प्रवीण भाऊ, हा खूप गंभीर मुद्दा आहे. बरोबर आहे की एका शेतकऱ्याचं एका गाडीवर जर 40 किलो जर कापूस जर कमी भरत असेल तर त्याला 3 ते 4 हजार रुपये तसाच तोटा आहे. एक तर कसं आहे की शासन जे त्यांनी जे MSP जे ठरवलेलं आहे त्यानुसार शेतकऱ्याला भाव देत नाही ना. आणि वरून जे जीन मालक आहेत ते जीन मालक यांना शेतकऱ्यांना असं मारतात. बरोबर आहे ना. मग शेतकऱ्यांनी काय करावं? बरोबर, तेच सांगतो ना तुम्हाला. शेतकऱ्यांनी म्हणजे हे सगळ्याला समजते का शेती घाट्यात आहे, सरकारचे धोरण चुकीचे आहे,
पण शेतकरी म्हणजे सरकारने जे भाव दिले एमएसपी प्रमाणे खरेदी करा, एमएसपी प्रमाणे जर खरेदी केला ना भाऊ, आज म्हणजे कापसाले कमीत कमी 12,000 रुपये भाव भेटायला पाहिजे. म्हणजे त्याचा उत्पादन खर्च काढून त्याला 30% कमीत कमी नफा भेटला पाहिजे. तोही भेटत नाही. म्हणजे तो जर नफा भेटला पाहिजे तर शासनानं हे 12,000 रुपयानं हे कापूस विकत घेतला पाहिजे, तरच त्याला 30% नफा भेटते. आणि त्याच्यातल्या त्याच्यात खरेदी हे 6,000 रुपयांनी चालू आहे. म्हणजे शेतकरी त्याच्यातही हे लूट चालू आहे. अरे यार, मला तर काय बोलाव. आता कसं होईल भाऊ याच्यामध्ये, त्या शेतकऱ्याचं याचा प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळे शेतकरी आपापल्या मार्गे लागेल. हे एकटा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम नाही ना, प्रश्न नाही ना. सगळ्या शेतकऱ्याला ते एकत्र येऊन तिथं तुडवायला पाहिजे त्या जिनिंग मालकाला. इथपासून ते एकत्र होत का नाही हा प्रश्न आहे, हा दुःख आहे. बच्चू भाऊ आतापासून नाही, गेल्या म्हणजे प्रहारचं आंदोलनच हे शेतकऱ्यापासून सुरू होते, मग दिव्यांगापासून शेवटच्या घटकापर्यंत सुरू होते. हे सगळ्या जनतेला माहित आहे. पण शेतकरी एका बॅनरवर एकत्र का येत हा माझा प्रश्न आहे. माझ्या अगोदर तर 10, 20, 50, 100 लोकांना जाऊन तुडवाले पाहिजे होतं. का तुडवत नाही? एकाच शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे तो. त्यांनी जिनिंग वर्षिंगवाल्यांनी पहिले तर त्यांच्यावर ज्या लोकांनी तिथं माल टाकला असं करू नये. आणि केलं आता ठीक आहे, केलं तर ते त्यांचे पैसे देऊन त्यांना मोकळं करावं. आणि एपीएमसीचा मी तर ऐकलं तर एपीएमसीचा काटा पण पावती देणार होते, ते देणार नाही. म्हणजे आज हे सिद्ध झालं होतं, एपीएमसीनं कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वेनं ते पावती दिली. आणि आता मग त्यांनी पावती पण बंद केली. आपली एपीएमसी भाऊ राज्यात चांगल्या दर्जाची आहे, उत्कृष्ट काम करते. त्यांनी असं शेतकऱ्यांना ते पावती पण आता त्यांनी दिली पाहिजे, म्हणजे बंद करू नये. निश्चितच प्रवीण भाऊ, तुमचं जे म्हणणं आहे किंवा त्या मुद्द्यावर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासोबत आणि तिथल्या सचिवासोबतही बोलू. आणि शेतकऱ्यांनाही तुमच्या वतीने अशी विनंती करू की त्यांनी वेळोवेळी जे काही त्यांच्या फायद्यासाठी आंदोलन होतात त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ब्युरो रिपोर्ट, धामणगाव रेल्वे.